याचबरोबर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पुणे महापालिकांचाही आता बिगुल वाजणार आहे। या निवडणुकीत पक्षीय बलाबल चर्चेचा विषय ठरतंय। कोणता पक्ष किती ताकदीने रिंगणात उतरणार आणि मागच्या निवडणुकीतील आकडे आता किती बदलले आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महायुती होणार की महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे। दरम्यान पुणे पालिकेत कोण बाजी मारणार या चर्चांना आता पुण्यात सुरुवात झाली आहे। कोणता पक्ष किती ताकदीने यामध्ये उतरणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। तर बदललेल्या समीकरणात आता कुणाचा वरचष्मा पुण्यात असणार आहे याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत। तर पुणे महापालिकांचंही बिगुल वाजलंय। मुंबई महापालिकेसोबत आता पुणे महापालिकाच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून थेट पुण्यातून वैभव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, मुंबई सोबत आता पुणे महापालिकांचंही बिगुल वाजणार असल्याचं कळतंय, पण या निवडणुकीत आता कुठला पक्ष वरचढ ठरणार आणि कुठला पक्ष किती ताकदीने रिंगणात उतरणार याच्या चर्चा सुरू झाल्यात। प्रियंका, सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर आता महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला हे जवळपास निश्चित आहे। पुढच्या 2 दिवसामध्ये कदाचित निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर केला जाऊ शकतो। त्यामुळे चर्चा ज्या सुरू झालेल्या आहेत या चर्चा सुरू झाल्या ते नेमकी महायुती जी सध्या प्रचंड तुल्यबळ आहे ती नेमकी एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पुणे महापालिकेमध्ये यापूर्वी 162 जागा होत्या, ज्याच्यामध्ये साधारणपणे 100 नगरसेवक हे एकट्या भाजपचे होते, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक हे जवळपास 50 इतके होते। शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये राहिलेले 14 नगरसेवक जे आहेत, 11 आणि 7 अशा पद्धतीनं नगरसेवक जे आहेत ते शिवसेना आणि काँग्रेसकडे होते। आता दरम्यानच्या काळामध्ये लोकसभेच्या पूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये 2 गट पडले। या 2 गटांनंतर शिवसेनेचे 4 नगरसेवक जे आहेत ते एकनाथ शिंदेंकडे गेले, उर्वरित नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कायम राहिलेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उभी फूट पाहायला मिळाली। जवळपास 25 नगरसेवक हे अजित पवारांच्या पक्षाबरोबर गेले, तर उरलेले नगरसेवक हे अजूनही शरद पवार पक्षामध्ये आहेत 2017च्या निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं। हे सगळं जर बघितलं तर जे मुख्यमंत्री म्हणतात, उपमुख्यमंत्री म्हणतात महायुती म्हणूनच या निवडणुका लढल्या जातील, तर मात्र जागांचं वाटप नेमकं कसं होईल? ज्या पक्षाकडे 100 नगरसेवक आहे तो पक्ष केवळ 100 जागा घेऊन मान्य करेल का, असाही महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्याच्यामुळे पुण्यात प्रामुख्याने यापूर्वी जी लढत होत होती ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच पाहायला मिळत होती। आता ही महायुतीमध्ये जर हे पक्ष एकत्र लढणार असतील तर ही निवडणूक कशी होणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। हे गट जर एकत्र लढले, दोन्ही महायुती एकत्र लढल्या, तर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो मोठ्या प्रमाणावरती। आणि दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांमध्ये जी स्पर्धा असते दोन्ही पक्षांमधल्या इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये, त्यातल्या जवळपास 70% कार्यकर्त्यांवरती गदा येऊ शकते त्यांच्या उमेदवारीवरती जर महायुती म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तर। पुण्यात शिवसेनेची तशी खास ताकद नाहीये, मात्र पुण्यातला संघर्ष हा प्रामुख्याने भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असणार आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांसोबत जाते का, इथपासून वेगवेगळ्या शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जात आहेत। हे सगळं असताना एक अधांतरी चित्र जे आहे ते महापालिका निवडणुकीमध्ये कोण कुणासोबत लढणार याचं दिसतंय। मुख्यमंत्री काल बोलताना असं म्हटलेले होते, अपवादात्मक स्थितीमध्ये वेगळे लढून एकमेकांवर फारशी टीकाटिप्पणी न करता पोस्टपोल अलायन्स म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकत्र येऊ शकतो अशा पद्धतीचं सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं। मात्र ती अपवादात्मक परिस्थिती ही पुण्यामध्येच निर्माण होईल का? मुंबईमध्ये किंवा पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे। भाजपकडे मोठं मॅन्डेट आहे आणि त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे नगरसेवकांची संख्या आहे। असं असताना हे जर सगळे पक्ष महायुती जर एकत्र लढली तर नेमकं काय होणार असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय। आम्हाला संधी मिळणार का हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण गेले 7 वर्ष इच्छुकांकडून सुद्धा आणि जे विद्यमान नगरसेवक होते त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्या बाबींची चाचपणी केली जाते। कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर दिसतोय सगळ्यांनी एकत्र लढण्यामध्ये। याचं कारण जवळपास 70% कार्यकर्त्यांची संधी ही निवडणुकीची हुकू शकते। एकतर आधीच 2022ला महापालिका बरखास्त होऊन जवळपास 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, 7 वर्ष निवडणुकीला झालेली आहेत, 7 वर्षानंतर निवडणुकीची संधी येते। असं असताना जर महायुती एकत्र लढली तर आमच्या संधीचं काय असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। नेते वरती ठरवतात, मात्र खाली कार्यकर्त्यांचं मरण होतं अशी त्यांची भूमिका आहे।
या सगळ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे महायुतीत एकत्र लढतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच वैभव, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.